नमस्कार. आजच्या या भागामध्ये आपण ज्या काही राज्यसेवा पूर्वपरीक्षेत विचारलेले जे चालू घडामोडींविषयी अंतर्गत जे प्रश्न आहेत त्यांचा आपण उहापोह करणार आहोत. या अगोदर आपण 2013 ते 2016पर्यंतच्या ज्या काही प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारलेले होते ते आपण डिस्कस केलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. ते तुम्ही जाऊन बघा. तुम्हाला एकंदरीत चालू घडामोडींविषयीची आयडिया येईल आणि कोणत्या घटकांवर अधिक भर द्यावा हे कळेल. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आता 2017मध्ये ज्या काही प्रश्न विचारलेल्या होत्या त्याचा एकंदरीत स्वरूप तुमच्या लक्षात येईल. तर पहिला प्रश्न होता चालू घडामोडी संबंधित. तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आता हा आंतरराष्ट्रीय संदर्भातील एकंदरीत प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला दिसून येतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय ज्या काही संघटना आहेत त्यांच्या विषयावर हा आलेला प्रश्न आहे. तर इथं खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. हे न्यायालय कायमस्वरूपी जिनिव्हा येथे कार्यरत आहे. तर हे विधान चुकीचे आहे, कारण हे न्यायालय जिनिव्हा इथे आहे का तर नाही, तर नेदरलँड येथील हेग या ठिकाणी आहे. त्यामुळे हे विधान चुकीचे ठरणार आहे. पुढचं विधान आहे त्याच्या पुढे आलेले सर्व प्रश्न उपस्थित न्यायाधीशांच्या बहुमताने सोडवले जातात. हे विधान अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपले आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचं विधान वाचूया की न्यायाधीशांची निवड ही 6 वर्षाच्या कालावधीसाठी केला जातो. हे विधान सुद्धा चुकीचे आहे. तर त्यांच्या न्यायाधीशांची निवड ही 6 वर्षाच्या कालावधीसाठी केला जात नाही. पुढचं विधान आहे की निवृत्त न्यायाधीश पुनर्निवडणुकीस पात्र नसतात. तर ते ॲक्च्युलीमध्ये पात्र असतात. त्याच्यामुळे हे विधानसुद्धा चुकीचे असणार आहे. आपला योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्याच्या पुढे आलेले सर्व प्रश्न म्हणजे न्यायाधीशांच्या बहुमताने तो प्रश्न सोडवला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 17व्या एशियाड खेळातील पदकांबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत. आता हा प्रश्न क्रीडा घडामोडींविषयी संबंधित आहे. 17व्या जे आशियाई गेम म्हणजे एशियन गेम झालं त्याच्या संबंधीचा हा प्रश्न आपल्याला दिसून येतो. तर यामध्ये दिलेलं आहे की आपल्याला बरोबर विधान शोधायचे आहे. यजमान जपानने 2रे स्थान प्राप्त केले. ठीक आहे. दक्षिण कोरिया पदकांच्या संख्येनुसार प्रथम स्थानी होता. भारताने 59 पदकांचं 5वे स्थान प्राप्त केले. आता हे जे विधान दिले आहे त्याच्यापैकी आपल्याला बरोबर शोधायचं होतं आणि हे तीनही विधान काय चुकीचे आहेत हे आपल्याला दिसून येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही हा आपला या प्रश्नाचा योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे घडामोडी म्हणजे क्रीडा घडामोडींविषया संदर्भात एखादा जसं ह्यावर्षी म्हणजे 2021मध्ये 2020ची ऑलिम्पिक जी टोकियोमध्ये झाली तर त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या देशाने सर्वाधिक सुवर्णपदके जिंकले. त्याच्यानंतर भारताचे स्थान होते, भारताने किती पदकं जिंकलं हे सर्व तुम्हाला माहीत असायला हवं. पुढचा प्रश्न बघूया. आता काही म्हणजे विधानं आहेत म्हणजे काही ठिकाणं आहेत जे विविध देशांमध्ये म्हणजे खास विशेषतः युरोपीय देशांमध्ये ते विविध नावाने प्रसिद्ध आहेत किंवा ते ठिकाण त्या देशांमध्ये प्रसिद्ध आहेत. तर त्यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या होत्या. तर इथं लँड ऑफ केक्स म्हणून कोणत्या देशाला ओळखले जातो तर स्कॉटलँड या देशाला लँड ऑफ केक्स म्हणून ओळखलं जातो. आता जर तुम्हाला हे एक जरी पर्याय जरी तुम्ही त्यावेळेस जर चालू घडामोडींविषयी या देशांमध्ये एखादा देश चर्चेत राहिलेला असेल आणि त्यासंबंधी अशा एखादा विधान तुमच्या वाचनात आलेलं असेल तर तुम्ही त्यावरून पर्याय काढू शकता, म्हणजे योग्य पर्याय निवडू शकता. आता लँड ऑफ केक्स म्हणून स्कॉटलँड हा देश ओळखला जातो. पुढे जे आहे लँड ऑफ कॅनल्स म्हणून कोणता देश तर लँड ऑफ कॅनल्समधून नेदरलँड हे देश हा ओळखला जातो. त्याच्यानंतर लँड ऑफ 1000 लेक, आता लँड्स ऑफ 1000 लेक म्हणून फिनलंड हे देश ओळखला जातो. आणि लँड ऑफ व्हाईट एलिफंटसाठी थायलंड हे देश ओळखला जातो. आता तुम्हाला याच्यामधून पुढे समोर एखाद्या देशांविषयी जे या देशामधील चर्चेत एखादा देश असेल आणि त्यांच्यावर असा एखादा विधान आला की हा देश लँड ऑफ कॅनल्स म्हणून कोणता देश ओळखला जातो तर ते तुम्हाला माहीत असायला हवी. म्हणून मी पुन्हा एकदा रिपीट करतो. लँड ऑफ केक्स स्कॉटलँड, लँड ऑफ कॅनल्स नेदरलँड, लँड ऑफ लेक्स
लँड ऑफ थाउजंड्स लेक फिनलँड आणि लँड ऑफ व्हाईट एलिफंटसाठी थायलंड हे देश ओळखला जातो. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. पुढे हे राष्ट्रकुलासंबंधित म्हणजे कॉमनवेल्थ संबंधीची ही म्हणजे एकंदरीत हा चालू घडामोडींविषयी आणि म्हटलं तर ते आंतरराष्ट्रीय ज्या काही राजकीय घडामोडी घडतात त्यांच्याविषयीसुद्धा हा प्रश्न आपल्याला दिसून येतो. तर राष्ट्रकुलाबाबत खालीलपैकी विधाने विचारात घ्या म्हणजे आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. त्याची औपचारिक सुरुवात कधी झाली तर 1931मध्ये बरोबर आहे. त्या स्वतःची घटना अथवा सनद नाही हे सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रकुलाला कुठल्याही प्रकारची घटना किंवा स्वतंत्रपणे सनद दिलेलं नाही. त्याच्यानंतर आहे नव्याने सदस्य झालेला देश म्हणजे त्या काळात म्हणजे 2016मध्ये जो देश नव्याने या राष्ट्रकुलामध्ये समावेश झाले होता तो होता रवांडा. ठीक आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा योग्य उत्तर असणार आहे. पुढचं आहे नुकताच बाहेर पडलेला देश मालदीव त्यावेळेस बाहेर पडलेला होता. म्हणजे आयोग कशाप्रकारे एखाद्या संस्था म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटनांवर किंवा संस्थेवर प्रश्न विचारताना आपल्याला दिसून येतो ते तुमच्या एकंदरीत लक्षात येईल. आता इथं राष्ट्रकुलासंबंधित दिलेलं आहे. पुढच्या वेळेस कोणताही आंतरराष्ट्रीय जसा युनोचा शेवटचा सदस्य कोण होता किंवा युनोची स्थापना कधी झाली, त्याच्यानंतर UNSC याच्यावरसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा इंटरनॅशनल ज्या काही जस्टिस ऑफ पीस आहे ज्याला आपण आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणतो त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारे एखाद्या संस्थेवर किंवा संघटनांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो जे त्या वर्षभरात जास्त चर्चेत राहिलेले आहेत अशा संस्थेवर. 2021मध्ये सध्याची परिस्थिती बघता आपल्या लक्षात येते की युनोमध्ये भारताची 8व्यांदा UNSCमध्ये अस्थायी सदस्य म्हणून निवड झालेली आहे. त्याच्यावरसुद्धा बेसिक प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेमध्ये 6व्यांदा निवड झाली त्याच्यावरसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारे विविध संस्थेवर किंवा संघटनांवर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. त्याच्या बेसिक आणि त्याच्या जास्त नाही फॅक्च्युअल गोष्टी 2-3 आपल्याला माहिती जरी असल्या तरी आपण ते पर्याय एलिमिनेट करून आपण उत्तर काढू शकतो. पुढचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आपल्याला कोणते विधान चुकीचे आहे ते शोधायचे आहे. जुलै 2016पर्यंत भारतातील 35 जागतिक वारसा स्थळांना युनेस्कोने मान्यता दिलेली आहे. आता पुन्हा मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर व्हिडिओ नीट पाहिलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल की जागतिक वारसा स्थळामध्ये आतापर्यंत सर्वाधिक वारसा स्थळ कोणत्या देशाला मिळालेला आहे किंवा कोणत्या देशातील आहेत असा प्रश्न विचारलेला होता. त्यामध्ये इटली हा योग्य उत्तर होता. आता यावर्षी म्हणजे 2017च्या पूर्वपरीक्षेत जागतिक वारसा स्थळांमध्ये भारतातील ज्या काही जागतिक वारसा स्थळांना युनेस्कोने मान्यता दिली आहे त्याविषयी हा प्रश्न आलेला आपल्याला दिसून येतो की जुलै 2016पर्यंत भारतातील 35 जागतिक वारसा स्थळांना युनेस्कोने मान्यता दिली आहे. तर हे त्यावेळेस बरोबर होते, योग्य होते. तर लाल किल्ला परिसर आणि खजुराहो ही भारताची 2 स्थळे वारसा स्थळांच्या यादीत पहिल्यांदाच समाविष्ट केली गेली होती. आता लाल किल्ला परिसर तर हे योग्य आहे, मात्र त्यावेळेस खजुराहो नव्हता. फक्त लाल किल्ला परिसर आग्रा येथील त्याचा समावेश पहिल्यांदा करण्यात आले होता. त्याच्यामुळे हे विधान चुकीचे असणार आहे. आपल्याला चुकीचं शोधायचं होतं, हे विधान योग्य असणार आहे. पुढच्या विधान वाचूया की कोणत्या प्रकारचा यावर प्रश्न अजून विचारला जाऊ शकतो. नुकतीच समाविष्ट झालेली खांगचेंजोंगा राष्ट्रीय उद्यान आणि इतर 2 आहेत म्हणजे त्यावेळेस जे काही समावेश झालेल्या होत्या. सध्या म्हणजे आता जर यावर्षी प्रश्न विचारला तर आपल्याला 2 माहीत असायला पाहिजे की रामप्पा मंदिर, त्याच्यानंतर गुजरातमधील धोलविरा हे शहर म्हणजे काय झालं समाविष्ट झालं. कितव्या तर 39वे रामप्पा मंदिर आणि 40वे कोणते शहर तर धोलविरा शहर. ठीक आहे, धोलाविरा हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे. पुढचं विधान काय सांगतो तर जुलै 2019मध्ये ली कॉर्ब्युझर यांच्या 7 देशातील 17 प्रकल्पांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आलेला आहे. हे असे काही फॅक्च्युअल प्रश्न आपल्याला या अशा जागतिक वारसा स्थळासंबंधी विचारताना आपल्याला दिसून येतो. पुढचा प्रश्न बघूयात 88 नंबरचा. खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही किंवा बरोबर नाही आपल्याला म्हणजे चुकीचे विधान शोधायचे आहे.
टेहरी धरण हे जगातील सर्वात उंच धरण हे चुकीचे आहे. जगातील नाही, ते भारतातील सर्वात उंच आहे. त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. आपला पर्याय क्रमांक 1 योग्य असणार आहे. सॉरी, एक इथं टेहरी धरण हे जगातील सर्वात उंच धरण हे चुकीचे असणार आहे. पुढचे विधान वाचू. भाकरा नांगल हे भारतातील सर्वात मोठे धरण आहे. हे योग्य म्हणजे हे बरोबर आहे. टेहरी धरण हे जगातील म्हणजे भारतातील जर सर्वात मोठे धरण असतील तर जगातील सर्वात उंच धरण टेहरी धरण हे जगातील सर्वात उंच नसून ते सर्वात उंच भारतातील आहे. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. सर्वात उंच भारतातील आणि सर्वात मोठे धरण म्हटलं तर भाकरा नांगल हे प्रकल्प सर्वात मोठे. त्याच्यानंतर हिराकूड हे जगातील सर्वाधिक लांब धरणापैकी एक आहे. हे बरोबर आहे. सर्वाधिक लांब नाही आहे, पण सर्वाधिक लांब धरणांपैकी एक आहे. कोणते धरण? हिराकूड धरण. कोणत्या ठिकाणी आहे? तर महानदी या ओडिशा राज्यातील महानदी या नदी पात्रावर हे हिराकूड धरण बनवलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही एखादा जे काही धरण वगैरे असतील किंवा जलसाठा वगैरे त्याच्यावर हा प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न बघूयात. आता भारतातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे कोणती? वाहतूक व दळणवळण संबंधी हा प्रश्न विचारलेला दिसून येतो. तर सर्वाधिक लांब पल्ल्याची जी रेल्वे होती त्यावेळेस कोणती? तर विवेक एक्सप्रेस ही सर्वाधिक लांब पल्ल्याची आणि याची म्हणजे कुठपासून तर कुठपर्यंत जात होती? डिब्रुगड ते कन्याकुमारी. ठीक आहे, अशा प्रकारे हा आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर यामध्ये हिमसागर दिलेला आहे, जम्मू तावी ते कन्याकुमारी. जम्मू एक्सप्रेस, नवयुग हे सुद्धा पर्याय तुम्हाला म्हणजे पडताळून पाहायचं आहे, जेणेकरून आपल्याला अगदी आपल्या ज्ञानात भर पडेल आणि पुढे जर अशा प्रकारचा पुन्हा प्रश्न आला तर आपण त्याला इझिली टॅकल करू शकू. त्याच्यानंतर आहे अयोग्य जोडी ओळखायचं आहे आपल्याला. इथं काही राज्यांच्या काही राज्यांचे जे नृत्य प्रकार दिले आहेत आणि त्या नृत्य प्रकारांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या नृत्यांगना याविषयी दिलेलं आहे. तर आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. आता मागच्या वेळेस जर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर नीट बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की तिथं एक नाट्यप्रकार होता जो एक नाट्यप्रकार जो भरतनाट्यमशी संबंधित होता. तर त्यावर प्रश्न विचारलेला होता. तर आता इथं नृत्यप्रकार दिलेले आहेत. भरतनाट्यम कोणत्या ते आता भरतनाट्यम संबंधित पद्मा सुब्रमण्यम हे योग्य विधान आहे. त्याच्यानंतर कथक सितारा देवी. त्यानंतर ओडिसी हे इंद्राणी रहमान. आणि आपल्याला चुकीचे विधान कोणते आहे? तर कुचिपुडी हे मृणाली साराभाई हे विधान चुकीचे आहे. आता तुम्हाला इथं बेसिक लक्षात माहिती असायला हवी की भरतनाट्यम हे तामिळनाडू, त्यानंतर कथ्थक केरळ, कुचिपुडी, त्यानंतर हे ओडिशातील अशा ओडिसी हे ओडिशातील हे विविध राज्यातील नृत्य तुम्हाला माहिती असायला हवा. पुढचा प्रश्न बघूयात. भारतातील कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो? आता सरहुल उत्सवासंबंधी हा प्रश्न विचारलेला आहे. एखाद्या वर्षामध्ये एखाद्या राज्याच्या विशेष सण किंवा नृत्य प्रसिद्ध झालेलं असेल तर अशा त्या सणांवर किंवा उपक्रमांवर आयोग प्रश्न विचारताना दिसून येतो. तर हे जे प्रश्न आहेत ते फॅक्च्युअल स्वरूपाचे असतात. इथे आपण कोणत्याही प्रकारचं लॉजिक लावू शकत नाही किंवा आपल्याला ते योग्य माहीत असेलच तर आपण त्याचे नीट उत्तर देऊ शकतो. ठीक आहे, तर भारतातील कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो? तर ते आहे झारखंड. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 92 नंबरचा. एकीकडे आपल्याला जोड्या लावायच्या. एकीकडे लेखक व साहित्यकार दिलेले आहेत, दुसरीकडे त्यांच्या ग्रंथसंपदा हे दिलेलं आहे. तर आपल्याला योग्य जोडी लावायची आहे. मुनवर राणा यांचे जे ग्रंथसंबंध आहे किंवा त्यांचे ग्रंथ कोणते आहेत? ते शहादबा 1ला 4 नंबरची जोड. त्यानंतर जसविंदरला अगरबत्ती हे त्याची जोडी जुळणार. त्याच्यानंतर आशा मिश्रांसाठी उच्चाट हे त्यांची कादंबरी. त्याच्यानंतर नंदा हकीम यांचे सत्याग्रहण हे यापैकी म्हणजे अशा प्रकारे
एकीकडे साहित्यकार आणि लेखक आणि दुसरीकडे त्यांच्या ग्रंथसंबंधाविषयी हा प्रश्न आलेला आपल्याला दिसून येतो. आता चर्चेत असलेल्या काही पुस्तकं असतात वर्षभरामध्ये, त्याच्यावर आयोग त्यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असतो. तर इथे तुम्ही हे पुन्हा लक्षात ठेवू शकता. याच्यावर कदाचित पुढे प्रश्न आला तर आपण त्याला इझी टॅकल करू शकू. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. मुनव्वर राणा शहादबा, ठीक आहे. मुनव्वर राणा शहादबा. जसविंदर अगरबत्ती कोणी लिहिले तर जसविंदरने. आशा मिश्रा उचाट हे कादंबरी कोणाची आहे तर आशा मिश्रा. आणि नंदा हाकीम यांची सत्ताग्रहण कोणाचे आहे तर नंदा हाकीम यांचे, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जोड्या दिलेल्या होत्या. पुढचा प्रश्न बघूयात. सर्वात मोठे देश क्षेत्रफळाने चढत्या क्रमाने लावा. हे म्हटलं तर भूगोलातील हा प्रश्न आपल्याला दिसून येतो. मात्र भूगोलासोबतच करंट अफेअरसुद्धा यामध्ये अप्रोच असू शकतो. किंवा एखादा देश समजा विशेष चर्चेत असेल तर त्या देशांवर त्याचे एकंदरीत भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे, त्यानुसार त्यांचे रँक किती आहे, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात येतो. तर इथं तुमच्या लक्षात येईल की आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने चढत्या क्रमाने लावायचं आहे. तर सर्वात लहान देश कोणता आहे? सर्वात लहान देश असणार आहे अर्जेंटिना पहिल्यांदा, म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये ड असणार आहे. त्याच्यानंतर भारत, त्याच्यानंतर ब्राझील, त्याच्यानंतर चीन, त्याच्यानंतर रशिया. म्हणजे पर्याय क्रमांक कोणते? ड, त्याच्यानंतर त्याच्यानंतर ब्राझील म्हणजे अ, त्याच्यानंतर चायना म्हणजे क, आणि रशिया सर्वात मोठा म्हणजे ई. म्हणजे ड, ब, अ, क, ई कोणत्या पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. खालील विटांरणावरून ठिकाण ओळखायचे आपल्याला. आता इथं ॲक्च्युलीमध्ये शब्द विधानावरून आपल्याला पाहिजे होता, पण आयोगाने तुम्ही जर इंग्लिश ट्रान्सलेशन वाचाल तर त्याच्यामध्ये योग्य प्रकारे दिलं आहे. म्हणजे मराठीमध्ये जे उमेदवार प्रश्न वाचतात त्याची गफलत होण्याची शक्यता असते अशा वेळेस. तर आपल्याला लक्षात यायला हवं की हे खालील विधानावर आपल्याला ते काही ठिकाण शोधायचे आहे किंवा स्थळ ओळखायचे आहे. तर इथे दिलेलं आहे की विधान कोणते दिले ते. तंजानियाची जुनी राजधानी होती, हे व्यापाराचे मुख्य शहर आहे, वाहतुकीचे मुख्य केंद्र आणि एक नैसर्गिक बंदरगाह आहे. तर ते कोणते शहर आहे तर क्रोल हे शहर आपल्याला दिसून येतो. पुढचा प्रश्न बघूयात. 2016मध्ये झालेल्या सशस्त्र सेनेच्या सराव समिती म्हणजे लष्करी सराव ज्या काही झालेल्या आहेत त्या सरावासंबंधी हा प्रश्न जोड्या लावा या स्वरूपात आलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये शक्ती आता आपण कोणासोबत, कोणत्या देशासोबत आपण लष्करी सराव करतो तर ते आहे फ्रान्ससोबत. आपल्याला माहीतच असेल, बेसिक लेवलचं आहे. जिथं 1ला 4 नाही ते ऑप्शन रॉंग होणार. इथं आहे, इथं पण आहे. त्याच्यानंतर इंद्र आपण रशियासोबत म्हणजे लष्करी सराव करतो. त्याचा IND आणि येथून RA साठी रशिया आणि IND साठी भारत, म्हणजे भारत आणि रशिया अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. 2 नंबरला 3चा पर्याय म्हणजे 2 नंबरसाठी 3रा. आणि जरी तुम्हाला इंद्र हे माहीत राहिलं आणि इतर माहीत नसलं तरी तुम्हाला पर्याय मिळून जातो. पर्याय क्रमांक हे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जो आहे युद्धाभ्यास आपण USA सोबत करतो, भारत आणि USA येथील लष्करी सराव. त्याच्यानंतर मित्रशक्ती आपण भारत आणि श्रीलंकासोबत स्लिनेक्ससुद्धा आपण करतो. ठीक आहे. स्लिनेक्स म्हणजे श्रीलंका इंडिया एक्सरसाइज आपण याला असं म्हणू शकतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे लष्करी सरावावर प्रश्न आलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणत्या संस्थेने पारंपरिक बँकांमध्ये इस्लामिक विंडो उघडण्याची शिफारस केली आहे? तर आता इस्लामिक विंडो उघडण्याची शिफारस कोणत्या संस्थेने केली होती तर ते होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. फॅक्च्युअल लेवलचा आणि आर्थिक घडामोडींसंबंधीचा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला दिसून येतो. पुढचा प्रश्न बघूयात की ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत दिलीप पाडगावकर यांच्यावर म्हणजे यांचे नुकतेच निधन झाले. केंद्र शासनाने 2010मध्ये नेमलेल्या एका समितीचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. तर या समितीचा उद्देश काय होता?
आता जे ज्येष्ठ पत्रकार होते त्यावेळेस म्हणजे 2017ला त्यांचे निधन झाले होते. तर असे दिलीप पाडगावकर यांच्याविषयी कोणते विधान यांची केंद्र शासनाने एक समितीमध्ये म्हणजे 2010मध्ये एका समितीची अध्यक्षपद म्हणून त्यांना नियुक्ती दिली होती किंवा त्यांची निवड केली होती. तर त्या समितीचा उद्देश काय होता हा असा प्रश्न आहे. तर ते समिती कोणत्या घटकाशी संबंधित होतं, तर ते जम्मू काश्मीरशी रिलेटेड होते. तर त्याच्यामध्ये होतं की जम्मू काश्मीरमधील शांततेसाठी उपाययोजना सुचवणारी ही अशी समिती होती ज्याचे अध्यक्ष दिलीप पाडगावकर हे होते. ठीक आहे. तर अशा प्रकारे ज्येष्ठ पत्रकार व्यक्तिविशेषमध्ये निधन झालेले ज्या काही महत्त्वाचे आहेत, ज्यांची समिती किंवा इतर विषय म्हणजे महत्त्वाच्या ठिकाणी निवड झालेली असेल, तर अशांवर प्रश्न विचारताना आपल्याला दिसून येतो. पुढचा प्रश्न पाहूयात. GSAT पहिले नौदल उपयुक्त उपग्रह केव्हा प्रक्षेपित करण्यात आला. आता हे डिफेन्स संबंधी एक प्रश्न दिलेले आहेत. डिफेन्स असतील, अंतरिक्ष घडामोडी असतील, त्याच्याविषयीच्या ज्या काही चर्चेत असणाऱ्या ज्या काही मिसाईल्स असेल, त्याच्यानंतर नवीन डिव्हायसेस निर्माण करण्यात आले असेल, त्याच्याविषयी तुम्हाला माहिती असायला हवं. तर हे 2013मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेलं होतं. कोणता? GSAT-7. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. वन लाईफ इज नॉट इनफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. आता एक पुस्तक दिलेलं आहे आणि त्याचा लेखक आपल्याला विचारला आहे कोणता, तर वन लाईफ इज नॉट इनफ. तर ते के नटवरसिंह. म्हणजे पुस्तकांवर प्रश्न किंवा कादंबरीवर प्रश्न विचारताना आपल्याला दिसून येतो आहे. आता सायना नेहवाल यांना 2016मध्ये रिकामी जागा किंवा कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला इथं दिलं आहे. तर मागच्या वेळेस तुमच्या लक्षात आलेलं असेल की सायना नेहवालवर सुद्धा एक प्रश्न विचारलेला होता. म्हणजे सातत्याने 2 वर्ष त्यांच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं 2016मध्ये, तर पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सायना नेहवाल यांनी त्यावेळेस म्हणजे ज्या काही क्रीडा क्षेत्रामध्ये जे योगदान दिलेलं असेल त्यांचा गौरव करण्यासाठी पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला होता. तर अशा प्रकारे आपण चालू घडामोडींविषयी 15 ते 16 प्रश्न आपण 2017 या वर्षाचे बघितलेले आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की एकंदरीत प्रश्न कोणत्या स्वरूपाचे विचारण्यात येत आहेत, विशेषतः राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये. तर त्यांचं एकंदरीत आकलन करून आणि तशा प्रकारे योग्य प्रकारे तुमचं चालू घडामोडींवरचा जो फोकस आहे तो फोकस वाढवून तुम्ही त्याचा जर योग्य पद्धतीने अभ्यास केला आणि भरपूर बाबींवर किंवा घटकांवर लक्ष देण्याऐवजी फक्त ज्या गोष्टींवर आयोग प्रश्न विचारतो आहे त्या टॉपिकवर तुम्ही जर योग्य पद्धतीने भर दिला तर तुम्हाला त्याचा नक्कीच आउटपुट चांगला मिळणार आहे. तर आज इथे थांबूयात. भेटूया पुढच्या भागामध्ये. 2018च्या ज्या काही चालू घडामोडी विषयीचे जे प्रश्न आहेत ते आपण डिस्कस करूयात. तर तोपर्यंत नमस्कार. थांबूयात इथं. थँक्यू. धन्यवाद.